चालू करा। भीम जन्मोत्सव 2024 या उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आणि दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे संस्थापक अध्यक्ष यांना या ठिकाणी जयंती महोत्सव समितीच्या वतीने एक अतिशय सुंदर असा विषय दिलेला आहे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवी मूल्यासाठीचा संघर्ष आणि आजचा समाज या विषयावरती अतिशय मार्मिक असं मौलिक असं व्याख्यान त्यांच्या या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हा सर्वांच्या या ठिकाणी हा बौद्धिक विचार त्यांनी आपल्या सर्वांना देणार आहेत। मी आदरणीय शेख सुभान अली साहेबांना विनंती करतोय की आम्हा सर्वांना समोर बसलेल्या सर्व भीम अनुयायांना आपण सखोल असं मार्गदर्शन या जयंतीच्या निमित्तानं आपण करावं। आदरणीय शेख सुभान अली साहेब सर्वांना विनंती करतोय, टाळ्या वाजवून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करावं। जगाला अष्टांग मार्गाद्वारे शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दया रहित धर्म कोणता भूवरी, सकल प्राण्यावर दया कीजे, अंतरीची दया धर्माचा मूल पाया, तोची एक कुडल संगम देवा, असे सांगून समतावादी लिंगायत धर्माची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर, जे रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे सांगून रंजल्या गांजल्याचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, ऐसा चाहूं राज में जहां सबन को मिले अन्न, छोटा बड़ा सब संग बैठे रविदास रहे प्रसन्न, संत रविदास महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कोडवाडी भूषण मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे त्या काळातील 25,000 रुपये म्हणजे आजचे 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले आणि इंग्रजी शिकून या जातीभेद मोडा, जातीवाद्यांना गाडून या, असे सांगून घरामध्ये शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून आम्हा भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि 1990ला भाकीत करणारे यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील वामनदादा कर्डक। ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना अभिवादन करतो आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात माझ्या समोर बसलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांनो आणि प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकणारे माझ्या महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधवांनो
संविधान प्रेमी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ही जाणीव आम्हाला असायला हवी की आज कोणत्या महामानवाची जयंती आपण साजरी करणार आहोत. 14 एप्रिल हा दिवस भारतामध्ये साजरा करताना बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कसा केला जातो आणि विदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काय आहे, त्यांची ओळख काय आहे. जेव्हा आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की कोलंबिया विद्यापीठाने 2011ला एक सर्वे केला होता की जगातील विद्वानांची जेव्हा त्यांनी यादी केली तर या सर्वेमध्ये जगातील सर्वात विद्वान व्यक्ती जर कोणी आहे तर त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर भीमराव आंबेडकर. म्हणजे एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात ओळखलं जातं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने जगातल्या 100 मानवतावादी व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. 5-50 वर्षात जन्मलेले नाही, 100-200 वर्षात जन्मलेले नाही, 500-1000 वर्षात जन्मलेले नाही, तर मागच्या 10,000 वर्षामध्ये या पृथ्वी तलावर जे मानवतावादी व्यक्तिमत्व जन्मले, मेकर्स ऑफ द युनिव्हर्स म्हणून त्या 100 लोकांची जेव्हा यादी केली 10,000 वर्षात, त्या 100 लोकांमध्ये 4 नंबरवर जे नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगातील नामांकित विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांना मेकर्स ऑफ द युनिव्हर्स म्हणून ओळखतात. मानवतावादी व्यक्तिमत्व म्हणून आज आपण जयंती साजरी करायला बाबासाहेब आंबेडकरांची. पण या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी या जनतेच्या मानवाधिकाराच्या रक्षणासाठी संविधान लिहिलं. आणि या संविधान लिहिताना त्यांना जो त्याग करावा लागला हा भौतिक त्याग नव्हता, आर्थिक त्याग नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा त्याग करावा लागला. या महामानवांनी या 140 कोटी लोकांच्या हक्क आणि अधिकाराला सुरक्षित करण्यासाठी आपले 4 मुलं बलिदानी दिलेले आहेत. हा त्याग आम्हाला नाही कळला. हा त्याग जगातील विद्वानांना कळतोय. पण आजही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे उद्धारक म्हणून सांगतोय. 1920 ला 21-22 मार्च 1920 ला माणगाव मध्ये बहिष्कृत सभा आयोजित केली होती. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि प्रमुख उपस्थिती राजश्री शाहू महाराज होते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या भारतामध्ये अस्पृश्यांचे जे हाल होत आहेत, हे दुःखाचं जीवन त्यांना जगावं लागत आहे, त्याला कारणीभूत हे वर्ण व्यवस्था आहे, जातीवाद आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्या भाषणामध्ये राजश्री शाहू महाराज म्हणतात, अस्पृश्यांना उद्देशून म्हणतात की आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपामध्ये आपला नेता हिरा निवडला, यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. 1920 ला शाहू महाराज म्हणतात आणि पुढे म्हणतात, मला विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतांचे उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.
आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे अखंड हिंदुस्थानचे पुढारी झालेले दिसतील. तेव्हा संविधान नाही लिहिलेलं होतं, पण शाहू महाराजांनी काय म्हटलं, आज हे बाबासाहेब आंबेडकर जे संघर्ष करत आहेत ते अस्पृश्यांचा उद्धार व्हावा, त्यांना मानवी अधिकार मिळावे म्हणून जरी करीत असतील तरी उद्याच्याला हेच बाबासाहेब आंबेडकर भारतातील सर्व बहुजन समाजाचे पुढारी होऊन त्यांच्या न्याय हक्क अधिकारासाठी संघर्ष करतील. त्याची प्रचिती आली. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये सर्व भारतीयांना अधिकार दिले. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवण्याऐवजी बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती करून आज बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांचं आंदोलन या स्तरावर आलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश दिला, मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. आम्हाला जेव्हा बोलवलं गेलं तर काय सांगितलं, धम्मपीठावर आपलं पदार्पण हे धम्मपीठ आहे. धम्मपीठावर धम्माचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. मग या धम्मपीठावर फक्त बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती होता कामा नये, तर बाबासाहेबांचं उरलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठी संकल्प सुद्धा झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुढाऱ्यांची देवाप्रमाणे जयंती साजरी करणं मला मान्य नाही, मी लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. पुढाऱ्यांची देवाप्रमाणे जयंती साजरी झाली तर त्यामुळे पुढाऱ्यासह त्याच्या भक्ताचा सुद्धा अधिपात होतो, पतन होते. तुम्ही आज बघता सोशल मीडियावर भक्त भक्त म्हणून कोणाला आपण संबोधित करतो, कारण बाबासाहेब आंबेडकरांना असे भक्त अपेक्षित नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुढाऱ्यांचं कौतुक करणं, त्यांचा आदर करणं इथपर्यंत ठीक आहे आणि यावर त्या पुढाऱ्याचं समाधान झालं पाहिजे, पण पुढाऱ्यांचं देवाप्रमाणे त्याची भक्ती होणं, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करणं हे मला कदापिही मान्य नाही. हा पहिला संदेश बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मला हे प्रश्न विचारायचा आहे की आज आपण जे काही आचरण करतो त्या आचरणाचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आहे का, किंवा आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्मामध्ये, त्रिपिटकमध्ये कुठं आम्हाला संदर्भ मिळतो का? म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं करू नका तेच तर आपण करत नाही ना, याचा आपल्याला विचार करावा लागेल. बांधवांनो, आता माझी जेव्हा तुम्हाला परिचय करून देण्यात आला, माझ्याकडे प्रश्न काय आहे, एक तर तुम्हाला आवडेल तसं बोलावं किंवा मग मला बाबासाहेबांनी जे सांगितलं ते तुम्हाला बोलावं. तर मी दोघांशी एकाच वेळेस प्रामाणिक राहू शकत नाही. एकतर मी बाबासाहेबांशी प्रामाणिक राहील किंवा मी तुमच्याशी प्रामाणिक राहील. पण बांधवांनो, मी ठरवलेलं आहे की ज्या आई रमाईनं शेणाच्या गौऱ्या टाकल्या, ज्या आई रमाईनं आपले 4 मुलं या समाजाच्या कल्याणासाठी बलिदानी दिले, मी त्या आईशी बेईमानी करणार नाही. जे त्याग आई रमाईनं केलेला आहे, जो त्याग बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे, त्या चळवळीला पुढे चालवण्याची जबाबदारी नैतिक आमच्यावर आहे. म्हणून हे संघर्ष जो आहे, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, दाढीवाला टोपीवाला मुसलमान बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन पुढे नेऊन संघर्ष करण्याची भाषा बोलतोय. आजचा संबंध नाही बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिमांचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, संविधानामध्ये सर्व समाजाला अधिकार दिले, त्याच्यात अल्पसंख्याकालाही अधिकार दिले. आज हा मुस्लिम 2024 मध्ये
दाढी टोपी आहे, आपल्या धार्मिक अधिकाराचा उपभोग घेतो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राईट टू स्पीच याचा उपभोग घेतोय, तुम्हाला संबोधित करतोय, हे अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले म्हणून मी बोलतोय. पण याच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांसोबत आमच्या पूर्वजाचा संघर्ष आहे. जेव्हा महाड येथे बाबासाहेब आंबेडकरांना सभा घ्यायची होती तेव्हा मनुवाद्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना कोणीही जागा द्यायची नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी जागा दिली तर तो जीवाला मुकशील. कोणीही बाबासाहेबांना जागा द्यायला धजावत नव्हता. तेव्हा एक व्यक्ती समोर आला, त्यांनी म्हटले बाबासाहेब आंबेडकरांना येथे सभा घ्यायची आहे, त्यासाठी जागा हवी आहे, मी जागा देणार, कोण काय करते बघून घेऊ. त्याचं नाव होतं फतेह खान. बांधवानो, तिथे सभा झाली. आज तुम्ही महाड येथे जा, ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी सभा घेतली तिथे विजय स्तंभ उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे ड्रायव्हर होते त्यांचं नाव होतं मोहम्मद नझीरुद्दीन. बाबासाहेब आंबेडकरांची गाडी चालवणारा मोहम्मद नझीरुद्दीन एक मुसलमान होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी घेणारा सुभान अली सुद्धा एक मुसलमान. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षातील काही उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज आम्हाला जे जीवन मिळालेलं आहे ते सहजासहजी नाही मिळालं. याची जाणीव आम्हाला हवी होती. पण दुर्दैवानं मला हे सांगावं लागते की भौतिकवादी षड्यंत्राला आम्ही बळी पडलो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे मानवतावादी मूल्यांचं आंदोलन कुठंतरी मागं राहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर राजकारणात येण्याच्या आधी सांगतात, जेव्हा राजकारणात आले तर त्यांनी सांगितलं की 25 वर्ष आधी, मी राजकारणात येण्याआधी जे 3 संकल्प त्यांनी केले होते, निर्धार केले होते, त्यापैकी एक निर्धार हा होता की विद्येची ज्ञानगंगेचा प्रवाह प्रत्येक अस्पृश्याच्या घरामध्ये नेणं. 25 वर्षानंतर बाबासाहेब सांगतात आपल्या समाजाला की 25 वर्ष आधी जेव्हा मी राजकारणात आलो तर माझा निर्धार काय होता, माझा संकल्प काय होता. पहिला संकल्प होता की विद्येच्या ज्ञानगंगेचा प्रवाह अस्पृश्यतांच्या प्रत्येक घरात झोपडीत घेऊन जाणे. बाबासाहेब म्हणतात काही प्रमाणात हे मी साध्य केलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दुसरा संकल्प होता की प्रशासनाच्या शासकीय नोकऱ्यामध्ये अस्पृश्य समाजाचं व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणं, म्हणजे अस्पृश्य समाजाला नोकऱ्या मिळवून देणं शासकीय. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे पण मी चांगल्या प्रकारे प्राप्त केलं, हे तुम्ही पाहता. तिसरी गोष्ट ही होती की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तिसरा संकल्प होता, तिसरी इच्छा होती की गावखेड्यामध्ये राहणारा माझा अस्पृश्य समाज त्याचा उद्धार झाला पाहिजे. पण मला दुःख वाटते की हे अजून मी प्राप्त करू शकलो नाही. माझ्या गावखेड्यात राहणाऱ्या अस्पृश्य समाजाचं उद्धार झालेलं नाही. माझं उरलेलं आयुष्य आणि माझ्याकडे जे सामर्थ्य आहे उरलेलं, हे सर्व मी खर्ची घालणार आहे या गावखेड्यामध्ये जो गरीब अस्पृश्य राहिलेला आहे त्याच्या उद्धारासाठी. बांधवांनो, 2024 आहे. तुम्ही याची साक्ष देता का? आजही गावखेड्यामध्ये जो राहणारे आमचे बांधव आहेत त्यांचा उद्धार झाला याची साक्ष देता का तुम्ही? मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आम्हाला सांगतात की माझी इच्छा होती गावखेड्यातल्या या बांधवाचं कल्याण झालं पाहिजे, उद्धार झालं पाहिजे, काही ही आमची जबाबदारी नाहीये.
काय तुम्ही राजकारणात आल्यानंतर हे संकल्प केला का की बाबासाहेबांनी 3 संकल्प केले होते, 2 बाबासाहेबांनी पूर्ण केले, आज मी नोकरीमध्ये आहे, आज मी शिकलेलो आहे, 3रा संकल्प होता की गाव खेड्यामध्ये राहणारा माझा समाज बांधव त्याचा उद्धार झाला पाहिजे. हे संकल्प करून तुम्ही राजकारणात येतात. या संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का? बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचे लाभार्थी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचे साथी याच्यात फरक आहे बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला शिकवण्यासाठी कोण्या बर्वेनं हॉस्टेल टाकावं अशी तुमची इच्छा आहे. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोण्या उच्चवर्णीयांनी संघर्ष करावा, तुम्हाला करावा लागेल. बाबासाहेबांना वाटलं की या समाजातील काही लोकांना मी शिक्षण देईन, काही लोकांना नोकरी मिळेल, हे या ताकदीचा सामर्थ्याचा वापर माझ्या इतर समाजाच्या कल्याणासाठी करतील. पण खरंच आम्ही करतोय का? आज प्रत्येक आमचा समाज बांधव प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणाचा भाग आहे. हे मी का सांगतोय? तुम्ही राजकारणात कशाला आहात कमीत कमी तुम्हाला तर माहित असलं पाहिजे. तुमच्या मनाला तर विचारा, मी राजकारणात कशाला आलो. हे राजकीय क्षेत्र मी का निवडलं? अंतःकरणाला विचारा. तुमचं अंतःकरण काही म्हणत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांना विचारा की बाबासाहेब, तुम्ही एवढे शिकले, जगातले विद्वान होते, विदेशातले विद्यापीठ आमच्या विद्यापीठातला सर्वात महान विद्यार्थी म्हणून तुम्हाला ओळखतात, तुमचा गौरव करतात. अमेरिकेमध्ये तुमच्या पुतळ्याचं अनावरण होते, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून. मग बाबासाहेब आंबेडकर तुम्ही राजकारणात का आले विचारा बाबासाहेब आंबेडकरांना. मग बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की ते राजकारणात आले होते हे 3 संकल्प घेऊन, 2 संकल्प पूर्ण केले. ते 2 संकल्प तुमच्या शेजारी, तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 3रा संकल्प आज पूर्ण झाला का याचं उत्तर तुम्ही आपल्या मनाला विचारा. मताचा अधिकार तुम्हाला मिळवून दिलं कशासाठी दिलं? त्याचा वापर तुम्ही समाजाच्या उद्धारासाठी केला पाहिजे. तुम्हाला प्रतिनिधित्वाचा जो अधिकार मिळालेला आहे तो कशासाठी मिळाला? याचा वापर तुम्ही समाजाचं कल्याण करण्यासाठी केलं पाहिजे. तुम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून आज भूमिका पार पाडत आहात. एवढ्या संघर्षानं बाबासाहेब आंबेडकरांना जे आम्हाला अधिकार मिळवून दिलं, त्या अधिकाराचा उपयोग आम्ही कशासाठी करतोय? आर्टिकल 13 मध्ये याच्या आधी जे विषमतावादी कायदे होते, बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले सर्व कायदे नाकारले आणि आर्टिकल 14 पासून आम्हाला फंडामेंटल राईट्स दिले, मूलभूत अधिकार दिले, समतेचे अधिकार दिले. या अधिकारांचा लाभ गाव खेड्यामधील सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडित जनतेला होतो का? आणि हे मिळवून देण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करत आहोत? मला वाटते तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एका गावातले काही कुटुंबांना गाव सोडावं लागलं ना? सोडले की नाही गाव त्यांनी? जातीवादामुळं, संविधान लागू असताना. ही जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी कोणाची आहे की जे संविधानामध्ये त्याला अधिकार दिलेला आहे की भारतात कोणत्याही गावामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये तो निवास करू शकतो, व्यापार करू शकतो, मुक्त संचार करू शकतो. आजही
अलिखित विषमतावादी कायदे समाजामध्ये अस्तित्वात आहेत का? बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिले ते कार्यालयाच्या बाहेर सुद्धा लागू होतात का? कारण मी तुम्हाला 2 उदाहरणं देणार आहे. पहिला उदाहरण तुम्हाला सांगणार आहे की आर्टिकल 14 आपण जेव्हा म्हणतो, 15 म्हणतो, जात, धर्म, लिंग याच्यावर आधारित तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. या भारताचे माजी राष्ट्रपती जेव्हा जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले तेव्हा त्यातील पुरोहितांनी त्यांना धक्के देऊन बाहेर काढलं. तेथील कलेक्टरनं चौकशी बसवली. चौकशीमध्ये तेथील पुरोहित दोषी आढळले, पण त्यांच्यावर कारवाई नाही झाली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्यांच्यासोबत हा अभद्र व्यवहार झाला, या देशाचं सर्वोच्च पद आहे, पण त्यांना सुद्धा अशी वागणूक मिळाली. सर्व भारतीयांनी पाहिली. कोणालाही ही घटना चुकीची वाटली नाही. मीडियामध्ये सुद्धा या घटनेला जास्त कव्हरेज मिळाला नाही, स्थान मिळालं नाही. आणि जेव्हा कलेक्टरने चौकशी केली तेव्हा हे दोषी आढळले, त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. का? संविधानामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या राष्ट्रपतीशी जर असा व्यवहार केला तर त्याला शिक्षेची तरतूद आहे. परंतु सामाजिक कायदे आजही अस्तित्वात असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दुसरी गोष्ट, लोकशाहीचं पवित्र मंदिर ज्याला म्हणतो आपण, संसदेचं निर्माण झालं. त्याच्या उद्घाटनेला, त्या कार्यक्रमामध्ये देशाची राष्ट्रपती एक महिला आहे, त्यांना बोलवण्यात आलं नाही. 140 कोटी लोकांनी पाहिलं की देशाची राष्ट्रपती एक महिला असल्यामुळं त्यांना त्या संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलवण्यात आलं नाही. पण कोणीही येऊन हे बोललं नाही की या महिलेला राष्ट्रपती संविधानानं केलं, संविधानाला सन्मान दिला, मग तुम्ही यांचा अधिकार हे सन्मान का ना करता? हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय बांधवांनो की तुम्हाला हे अधिकार कसे मिळाले, कोणी दिले, याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. अरे एकटे बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर संघर्ष करतात, आपल्या मुलाचं बलिदान देतात आणि या 140 कोटी लोकांना संविधानिक अधिकार मिळवून देतात. एकटे बाबासाहेब आंबेडकर करोडो महिलांना संविधानिक अधिकार मिळवून देतात, सन्मान मिळवून देतात. पण हे करोडो भारतीय मिळून संविधान लागू असताना सुद्धा एका महिलेला सन्मान मिळवून देऊ शकत नाही. कोणाची जबाबदारी? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांचा, संविधानिक अधिकारांची पायमल्ली उघड उघड होत असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची, आनंद साजरा करायचा. जर आज बाबासाहेब आंबेडकर जिवंत असले असते तर आपण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आज त्यांना नमस्कार करू शकलो असतो, अभिवादन करू शकलो असतो. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कोण पुढे घेऊन जाणार? या संविधानिक मूल्यामध्ये 140 कोटी जनतेचे अधिकार आहे, त्याची रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी जो बाबासाहेब आंबेडकरांशी स्वतःचा संबंध जोडतो, जो स्वतःला म्हणतो मी बाबासाहेब आंबेडकरांचा सैनिक आहे, त्या प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात अधिकार दिले त्याचं रक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित करणं. तिसरी घटना सांगतो. कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग एक लोकसभा मतदारसंघ आहे.
तेथील खासदार आहे ए नारायण स्वामी. ए नारायण स्वामी आपल्या मतदारसंघातील गोलारहट्टी या गावामध्ये जातात. काही डॉक्टर औषध निर्माण करणाऱ्या कंपनीचे अधिकारी घेऊन जातात. तेव्हा गोलारहट्टी या गावातील लोक त्यांना गावात येण्यापासून मज्जाव करतात, त्यांना थांबवतात, त्यांना म्हणतात की खासदार साहेब, संविधानानं तुम्हाला खासदार केलं, संविधानानं तुम्हाला अधिकार दिलं, परंतु आमच्या गावामध्ये तुम्ही पाय ठेवू शकत नाही का? कारण आमच्या गावामध्ये आजपर्यंत कोण्याही दलितानं पाय ठेवलेला नाही, म्हणून तुम्ही आमच्या गावात प्रवेश करू शकत नाही, माघारी जा. हे खासदार साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे आज संसदेत गेले, पण तेथे एकही शब्द बोलत नाही. कारण त्यांनी ज्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, सबका साथ आणि सबका विकास वालं, तेथे यांना आर्टिकल 15चा अधिकार नाहीये. मी हे प्रश्न याच्यासाठी उपस्थित करतोय, एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिले त्याचा हनन होत आहे, त्याची थट्टा होत आहे, दुसरीकडे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा उदो करतोय. हे आवडलं असतं का बाबासाहेबांना? आम्हाला राग यायला नको होता का? बांधवांनो, या देशामध्ये समता स्थापित करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही राजकारणाला बळी पडू नका. महापुरुषांच्या विचाराचा समाज निर्माण करण्यासाठी संघर्ष करा. कोण्याही कर्नाटक मधल्या एकाही व्यक्तीनं उभं राहून हा प्रश्न केला नाही की हा व्यक्ती जो आहे लोकप्रतिनिधी आहे, संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे, सामान्य नागरिक देशात कुठेही संचार करू शकतो, मग त्याच्या मतदारसंघात त्याला प्रवेश बंदी का? कोणी बोललं नाही याच्यावर? का नाही बोललो? बांधवांनो, हे संविधानिक मूल्याच्या रक्षणासाठी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर आपण बसलेलो आहोत. उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आज आपल्याला संकल्प करायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करून जे संविधानिक अधिकार संविधानामध्ये सुरक्षित करून आम्हाला दिलेला आहे, त्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही करणार. हे संकल्प आम्हाला जयंतीच्या दिवशी करायचा आहे, तरच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी. मला सांगा, बाबासाहेब आंबेडकर इथं नाहीत, जर मी त्यांची स्तुती नाही केली, त्यांना अभिवादन नाही केलं, मी जर म्हटलं त्यांना मानत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेमध्ये काही कमी येणार आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेमध्ये काही कमी येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर महान होते, महान आहे आणि महान राहणार आहे. जर आम्हाला आमची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आपल्याला सोबत घ्यावे लागतील, तेव्हा आम्हाला प्रतिष्ठा मिळणार आहे. बांधवांनो, हे तुम्हाला मी यासाठी सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा संदेश आपल्याला दिला होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या देशामध्ये इतके पूर्वग्रह दूषित लोक राहतात त्या देशात जन्म घेणे हा महापाप आहे. मला सर्व बाजूनी शिव्या शाप देण्यात आले, मला खूप त्रास देण्यात आला, तरी पण मी एवढा त्रास सहन केला, दुःख भोगले आणि हे जे काय मिळवलं ते खूपच आहे. बाबासाहेब आंबेडकर नानकचंद्र तुला म्हणतात की नानकचंद, हे आज जे मी बहुजन समाजासाठी जे काय मिळवलेलं आहे त्याच्यासाठी मी खूप त्रास सहन केला, खूप दुःख भोगले, खूप यातना भोगलेल्या आहेत. माझ्या विरोधकाशी झगडून झगडून मी हे प्राप्त केलेलं आहे. माझ्या अनुयायांना सांग की हे जे मी बहुजन समाजाच्या कल्याणाचा रथ इथपर्यंत आणलेला आहे,
हे खूप हाल अपेष्टा सहन करून, यातना सहन करून आणलेला आहे की याला कोणत्याही परिस्थितीत मागं हटू देऊ नका. पुढं घेऊन जाणं शक्य नसेल तर आहे तेथेच ठेवा, पण कदापिही मागे जाऊ देऊ नका. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याशी काय अपेक्षा केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषित, पीडित, वंचित समाजाचा, लोक कल्याणाचा, अधिकाराचा जो रथ आहे, हा संविधानिक जो लोकशाही जो मार्ग आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्थितीमध्ये आम्हाला दिलेला आहे, कमीत कमी त्या स्थितीमध्ये जिवंत ठेवावा. कमीत कमी अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, तर आपण बाबासाहेबांचं हे रथ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा. बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या मूल्यांना अंमलात आणण्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना 26 नोव्हेंबर 1949 सांगितलं होतं की संविधान कितीही चांगलं असलं तरी तो कुचकामी ठरू शकतो जर त्यांना अंमलात आणणारे हात योग्य नसतील, आणि संविधान किती खराब असलं तरी तो फायदेशीर ठरू शकतो जर त्यांना अंमलात आणणारे हात योग्य असतील. आता मला सांगा, देशातील प्रत्येक समाज, प्रत्येक समूह, प्रत्येक वर्ग स्वतःला दुखी आणि त्याच्या अधिकाराचा हनन झाला असं समजतो. याचं कारण काय? काय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नव्हतं की या संविधानामध्ये मी या 140 कोटी जनतेचे अधिकार सुरक्षित केलेले आहेत, सर्व समाजाचे, समुदायाचे अधिकार सुरक्षित केलेले आहेत, अल्पसंख्याक समुदायाचे अधिकार सुरक्षित आहेत, ओबीसी, एससी, एसटीचे आहेत, महिलांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, मजुरांचे आहेत, सर्वांचे अधिकार या संविधानात सुरक्षित आहेत. परंतु हे अधिकार तुम्हाला कधी मिळतील, याचा लाभ तुम्हाला कधी भेटणार? जर तुम्ही संसदेमध्ये चांगले हात पाठवणार, जे संविधानावर ज्यांची श्रद्धा आहे आणि ते संविधानिक मूल्य ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार, तेव्हा तुम्हाला याचे लाभ मिळणार. जर तुम्ही चुकीचे हात पाठवले, चुकीचे प्रतिनिधी निवडले आणि ते जर संविधान विरोधी असले, तर संविधानात तुमचे जे अधिकार सुरक्षित आहेत ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि प्रत्येक समुदाय रस्त्यावर येऊन म्हणाल की आमचे संविधानिक अधिकार द्या, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला मालाला भाव द्या, आम्हाला रोजगार द्या, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला संरक्षण द्या. का होते असं? काय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना नाही सांगितलं? तुम्ही मोबाईल घेतला, कधी लॅपटॉप घेतला? मोबाईल कंपनी जेव्हा मोबाईल तुम्हाला देते, त्याच्यासोबत एक बुकलेट देते आणि सांगते की हा मोबाईल कसा वापरला पाहिजे. जर हा मोबाईल पाण्यात पडला तर खराब होईल, लहान लेकराच्या हातात देसाल तर नुकसान होऊ शकते, याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. 10-5 हजाराचा मोबाईल, तुमचा 50,000 रुपयाचा मोबाईल तुमच्या लहान लेकराच्या हातात देता? तुम्ही देता का? झोपले काय तुम्ही सगळे? मी जे बोलतोय कळते ना? तुमचा 5-50 हजार रुपयाचा मोबाईल लहान लेकराच्या हातात देतात का? चोराच्या हातात देता का? ज्याला ओळखत नाही त्याच्या हातात देता का? ज्याचा व्यवहार योग्य नाही, तो चारित्र्याचा योग्य नाही, त्याला आपला मोबाईल देता तुम्ही? नाही देत. मग मला सांगा, 140 कोटी जनतेचं भवितव्य, त्यांचे संविधानिक अधिकार, त्याला अंमलात आणण्याची जबाबदारी, एवढी मोठी जबाबदारीचं पद तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीला देऊ शकता का की तो योग्य नाही आहे, संविधानावर त्याची श्रद्धा नाही आहे, पण तो तुम्हाला सांगतोय
की संविधानिक मूल्य अंमलात मी आणणार नाही, संविधानातले अधिकार मी तुम्हाला देणार नाही, पण मी तुम्हाला आज भौतिक लाभ देऊ शकतो, आज तुम्हाला जेवण देऊ शकतो, आज तुम्हाला मी तुमच्या अल्पशा गरजा पूर्ण करू शकतो, तुमच्या व्यसनाला आम्ही मदत करू शकतो. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानामध्ये राईट टू लाईफ आर्टिकल 21 मध्ये सुरक्षित केलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला अन्नाचा अधिकार आहे, रोजगाराचा अधिकार आहे, तुमच्या अन्न वस्त्र निवाऱ्याचा अधिकार आहे. मला सांगा, हे सगळे अधिकार तुमचे संविधानामध्ये सुरक्षित असताना तुम्ही ते अधिकार आपल्या अल्पशा पैशामध्ये विकून टाकता आणि मग पुन्हा 5 वर्ष तुम्ही म्हणत फिरता की संविधानातल्या अधिकाराचा आम्हाला लाभ भेटत नाही. चूक कोणाची आहे? बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर सुद्धा आम्हाला आजपर्यंत हे कळलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हे संविधानाचा वापर कोण आणि कसा करायला हवा, तुमच्या मताचा वापर कसा करायला हवा, आमचे मत कोणाला द्यायला हवे. मी हे कशासाठी सांगतोय बांधवांनो? मी हे याच्यासाठी सांगतोय की मत देणारे आणि मत घेणारे दोघंही विसरून गेले बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला. मी चळवळीत काम करणारा, मी 15 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत टाकले. मला काही लोक येऊन सांगतात, जे माझ्या सोबत होते, मला म्हणतात आता विचार काही राहिले नाही. आश्चर्य वाटते मला, विचार राहिले नाही. सोडून द्यायचे बाबासाहेबांचे विचार, सोडून द्यायचे बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष. लक्षात ठेवा बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. याच्या आधी आम्हाला कोणी विचारत नव्हतं, याच्या आधी आम्हाला कोणी येऊन विचारत नव्हतं तू कसा आहेस, तुला काय हवं आहे. मताचा अधिकार मिळण्याच्या आधी आमच्या पूर्वजांच्या दारी कोणी आलं होतं का? तुम्ही कसे राहतात, तुम्हाला काय हवं आहे? अरे आम्हाला गावाच्या बाहेर राहावं लागलं होतं का? या व्यवस्थेने ठेवलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनं आम्हाला काय प्रतिष्ठा दिली, काय आम्हाला किंमत दिली. अरे आमची किंमत किती आहे? संविधानामध्ये आमची किंमत किती आहे? संविधानामध्ये या उदगीर मध्ये सफाई काम करणारा एखादा आमचा बांधव, स्वच्छता कर्मचारी आमचा बांधव, त्याची किंमत आणि अडाणीच्या बायकोची, नीता अंबानीची किंमत एकाच मूल्याची आहे. माझी एक बहीण, माझी आई सफाई कर्मचारी आहे, तर संविधानामध्ये त्याची किंमत आणि नीता अंबानीची किंमत एकच आहे. हे शक्य झालं असतं का? आम्ही ही किंमत समजून घेत आहोत का? नाही. मला सांगा, मी नाव नाही घेणार, पण जे माझ्या माता माऊलीचं मत 500 रुपयाला विकत घ्यायच्या गोष्टी करतात, तर मला सांगा, ते आपल्या मालकाच्या, उद्योगपतीच्या पत्नीचं मत 500 ला विकतील का? नाही विकणार ना? विकणार का? तर लक्षात ठेवा, आपला सन्मान आपण करायला शिका. जे प्रस्थापित, जे उद्योगपती बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आयुष्यभर संघर्ष करून आपले चाल मुरं शहीद करून जे मताचा अधिकार दिला, ते काही पैशामध्ये जर विकत घ्यायचा विचारही करत असतील तर आम्हाला त्यांना सांगावं लागेल, अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहोत, आम्ही आमचे एक एक लेकरू शहीद करू, पण बाबासाहेबांनी दिलेलं हे मत आम्ही विकणार नाही. हे तुम्हाला बोलावं लागेल. हा समाज स्वाभिमानी आम्हाला निर्माण करायचा आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन पुढे जाऊ शकत नाही बांधवांनो. आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक उपाशी पोटी असतील, 25-15 लाभार्थी नसतील, हे समजून घ्या. चळवळीत स्वाभिमान असणं गरजेचं आहे.
आमच्या जयंत्या स्वतःच्या कष्टाच्या पैशावर झाल्या पाहिजे. आपलं रक्त आपलं पैसा या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये लागला पाहिजे. धुळे येथे बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा सभा होती